की बाहेर येणं हे आपण थांबवू शकत नाही आता, कारण तो एकसाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. त्यामुळे इतक्या सोप्या होणार नाही. त्यामुळे एका बाजूला पोलीस प्रोटेक्शन मागणं हे का आपण करणार, ते तर करू, पण आम्ही पण विनंती करूच, आम्ही विचार करू आणि आम्ही साहेबांनाच हे करू. आमचं तर संपर्क राहा. कारण आता काय होईल ना, खूप लोक तुम्हाला संपर्क करणार. बरोबर, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते, दृष्टिकोन वेगळा असतो, लोक 10 प्रकारचे सल्ले देईल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही कुटुंब शांतपणे बसून विचार करा आपण पुढे काय करायचं, आणि हे दोघं तुमच्या सतत संपर्कात राहतील. आम्हाला आपल्यावर भरोसा आहे. मुलगी असल्यासारखी कुठेही कमी पडणार नाही. तू धीराने राहा, शांतपणे राहा. ना आम्ही सपोर्ट करू. आपला समाज आहे ना, आपण सक्षमला न्याय देण्यातलं पहिलं पाऊल तर आज खूप धाडसाने आणि तूच उचललंय. तू जर ते 2 व्हिडिओ काढले नसतेस ना, तर आज सक्षमला न्याय मिळणं खूप कठीण होतं. तू अख्ख्या कुटुंबाला सोडून त्याला न्याय मिळण्यासाठी जे पाऊल उचललंयस, अख्खा समाज तर तुझ्या बरोबर राहीलच. तुझ्याकडनं थोडं आश्वासन हवंय शिक्षणार्धवट सोडून. सक्षमला न्याय देण्यासाठी आपण भांडणार, पण सक्षमला काय आवडलं असतं, तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही. ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं. आता त्याची इच्छा पूर्ण करायची.